षटकार विकेट नंतर तुम्हाला जे काय वाजवायचं ते वाजवा, फक्त बॉल टाकताना डीजेचा आवाज येता कामा नये, कारण बारीक कट जर लागली तर मात्र फार मोठी गडबड. सुशांत दादा फक्त डीजे मालक नाही, तर डीजे वाल्या बाबूने आम्हाला काय सौजन्य केले माहिती आहे का त्रिकणी यशवंत भाऊ, आमच्या या मैदानासाठी फक्त 36 तास आम्हाला एक पोकलन आणि 3 हायवा भेटल्या होत्या. फक्त 36 तासाचा कालावधी त्यांनी दिला होता. त्या डीजे वाले जे मालक आहेत ना, त्यांनी हायवावरती ड्रायव्हर म्हणून काम केले रात्रीचे 12 तास. त्यामुळे हे मैदान तयार झालं आमच्या सुशांतरावमुळे. आणि डीजे फक्त इथे नाही, जो संघ फायनल जिंकणारा या स्पर्धेचा, त्या स्पर्धेची बावडे गावातनं मिरवणूक आहे, तिथे तो डीजे परत वाजणार आहे. जो संघ फायनल जिंकेल, आतमध्ये छत्रपती शिवरायांच्या महाराज छत्रपती शिवाजी महाराज चौक मध्ये त्या ठिकाणी त्या संघाची मिरवणूक असणार आहे. बाळासाहेब आता विचार करा, पुढच्या वेळेस जिंकावंच लागेल. बावडेकर काय करतील भरोसा नाही. बाळासाहेबांना बोलता येईना. मित्राचं लग्न कार्य असलं तर नक्की निश्चित. निलेशराव तुमच्या जवळ बरेचसे मित्र आहेत, लवकर पटापट लग्न ठरवा, त्यांना 4-5 ऑर्डर मिळतील. तुम्ही करून मोकळे झाले, अजून आसपास बरेचसे आहेत. सविता वहिनींना काळजी पडले. चला फलंदाज आतमध्ये. बोला वैभव सर, काय अडचण आहे? फलंदाजाला आतमध्ये काहीतरी म्हणत नाहीत ते, फलंदाजाला आते म्हणतात. असं कोणी कोणाला काही म्हणालं गणेश सर कसं होईल? सलामी जोडी टाळ्यांच्या गजरात स्वागत करूया. पार ज्यांना ज्यांना बक्षीस लावायचे, माझ्या मागे आदेश कोरडे सर उभे आहेत, त्यांच्याकडे बक्षीस सांगा, तिथे जमा करा, ते नाव माझ्यापर्यंत पोहोचवतील. फायनलची मॅच आहे, कृपया मध्ये बक्षीस पुकारण्यासाठी अट्टहास करू नका, हट्ट धरू नका, नाव घेण्यासाठी हट्ट करू नका. आपली फायनल चांगली झाली पाहिजे, जगासमोर ती चांगल्या प्रकारे गेली पाहिजे, एवढीच कळकळ आहे, बाकी दुसरं काही नाही. पारनेर तालुक्यातली रणझुंजार जोडी, याच मैदानावरती 78 धावांची स्फोटक खेळी करणारा सोन्या गायकवाड. दुसऱ्या बाजूने पायानं नीट चालता येत नाही, परंतु आजच्या दिवसभरामध्ये नव्हे तर या स्पर्धेमध्ये यशवंत भाऊंना तयार केलं, संघ मालक होतं म्हणून डोंगरे साहेबांना तयार केलं. स्वर्गीय शेखर शेळकेच्या आठवणी जागवणारा संघ घेऊन आला. आमच्या पारनेर तालुक्याचा तेजपुंज तारा अमोल गागरे नॉन ट्रॅक एंडला उभा आहे. स्ट्राईक एंडला सोन्या गायकवाड, नॉन ट्रॅक एंडला अमोल. गोलंदाजी मार्क वरती संदीप गावडे. प्रियांश गणेश कदम यांच्या वतीने प्रत्येक षटकार हॅट्रिकसाठी 501 रुपयांचं बक्षीस असणार आहे. बाबुवाडेकरांनी एक स्वप्न पाहिलं होतं, ते स्वप्न साकार झालं. फायनलची मॅच बाबुवाडेकर गॅलरीमध्ये येऊन, छतावरती येऊन, जिथून मिळेल तिथून मॅच पाहतात. पुढच्या वर्षी प्रथम क्रमांक 1 लाख रुपये. संघ 8 नाही, डायरेक्ट 16, 14 संघ रजिस्टर झाले. 15वा भाऊंचा आला, एकच फक्त राहिला, कारण नियोजन त्या ठिकाणी तेवढे सुंदर केले गेले. टाळ्यांचा गजर करूया. फायनलचा पहिला चेंडू आणि सुशांत गायकवाडने भिरकावलाय, सरळ षटकार. धन्यवाद जगदंब 77. सुशांत गायकवाड दुसऱ्या दिवशी जिथे थांबला, आज तिथूनच परत सुरू झाला. 30 तोडफोड. संदीप गावडे त्याला रोखणार का, की मैदानाच्या आतमध्ये अजून काय खळबळ होणार? सुशांत पहिल्या चेंडूवरती इरादे स्पष्ट केलेत, मी आक्रमकच खेळणार. हा चेंडू ऑफ्टमच्या बराचसा बाहेर. वैभव कातोरे सर वाईट बॉलचा इशारा, खास सन्मान दिला. नाशिकचे मूळ वैभव कातोरे सर आहेत, बीसीसीआय लेवलला अंपायरिंग करतात, MPL केली, स्टार स्पोर्ट वरती होते, तिथून थेट क्रिकेट लाईव्ह स्पोर्ट वरती आले, युट्यूब वरती बाबुवाड्यामध्ये. अशा मंडळींनी सहकार्य केलंय. चेंडू हवेत, फार महत्वाची विकेट आणि सुशांत गायकवाडला संदीप गावडेने हेच सांगितलंय
मित्रा, मी तुझ्या अगोदर क्रिकेट खेळायला चालू केलंय, त्यामुळे तू जास्त वेळ तुला मी थांबू देणार नाही. षटकार मार, हरकत नाही, परंतु पुढच्या चेंडूवर काम तमाम. नवीन फलंदाज गणेश बोरुडे, हंगागावचा असणारा खेळाडू, गडचिरोलीमध्ये कायम सेवा करतात, SRPF मध्ये कामाला आहेत, परंतु क्रिकेटचं वेळ त्या ठिकाणी लांब राहू देत नाही. साहेबांना काय सांगितलंय माहित नाही, बाववाडीमध्ये आज खेळतायत सुट्टी टाकून. हे क्रिकेटचं प्रेम आहे. संदीप गावडे संघाचा संघनायक आहे, किती सुंदर काम केलंय. सोन्या गायकवाड एका मॅच मध्ये 78, इथे फक्त 6 धावांवरती तंबूच्या आश्रयाला. दरम्यानच्या काळामध्ये डॉक्टर खनकर, आपलं गाव फाउंडेशनच्या अध्यक्षांचं आगमन, हार्दिक स्वागत. हा चेंडू ऑन साइडला हातामध्ये अजित पवारच्या दिलाय, सलग दुसरा फलंदाज बाद. थँक्यू. गणपती बाप्पा मोर्याचा आवाज दिला, संकट मोचकच्या देवतेला त्या ठिकाणी नक्कीच आमंत्रित केलं. डॉक्टर या, आपल्याला व्यासपीठावरती स्थानापन्न व्हायचंय. आपलं गाव फाउंडेशनचे अध्यक्ष आणि गावामध्ये विकास कामांचा, सामाजिक कार्याचा वसा घेतलेलं व्यक्तिमत्व, आमचे गुरुवर्य खनकर गुरुजी यांचे चिरंजीव सुपुत्र बाववाडे गावचे डॉक्टर सुरेश खनकर यांचं आगमन होते, हार्दिक स्वागत आहे. डॉक्टर कुठल्या टीम मध्ये आहेत? बापरे, टीमचं टी शर्ट घालूनच आलेत. फार्मा लिजेंड टीमचं टी शर्ट घालून ते मैदानावरती आलेले. स्ट्राईक एंडला गणेश बोरुडे, सुंदर खेळ, फायनलची मॅच, महत्वाची मॅच. सर्व प्रेक्षकांची डीजे वाल्या बाबूंना विनंती आहे, सुशांतराव जरा मराठी धडाका कडाका होऊ द्या, नुसतं धापूक धुपूक नको. जरा मराठी गाणी काहीतरी वाजली पाहिजे अशी सर्व प्रेक्षकांची अपेक्षा आहे. दीपक त्या ठिकाणी शेटेकडे धावफलकावर धावा आहेत, त्या 7 धावा 2 गड्याच्या मोबदल्यामध्ये. संदीप गावडे, जो अख्ख्या पारनेर तालुक्याला आवडे, तो गोलंदाजी मार्क वरती उभा आहे. राईट आर्म राऊंड द विकेटचा मारा करतोय. समोर आहे गणेश बोरुडे. सुंदर चेंडू पहा, गणेश बोरुडेच्या नाकाखालून निघून गेला, डॉट बॉल. कर्जुले हार्या गावचा खेळाडू आहे, जो गोलंदाजी मार्क वरती आहे. स्ट्राईक एंडला फलंदाजी करतोय तो पारनेर गावचा खेळाडू आहे. नॉन स्ट्राईक एंडला फलंदाजी करतोय तो वनकुटे गावचा खेळाडू आहे. एसट्यांच्या मागे राजे पाटू नारायण गावचा आहे. मिड ऑफला ओंकार उदावंत, तो टाकळी डोकेश्वरचा आहे. राहुल मिडॉनला क्षेत्ररक्षण करतोय. बॅकवर्ड शॉट्स केलेला अजित पवार, हा पवार वस्तीचा खेळाडू आहे. पुढे आला होता, बॅट आणि बॉलचा संपर्क नाही, निर्धाव चेंडू स्कोर कार्डवर लिहिला जाईल. भूषण क्षीरसागरच्या हातामध्ये चेंडू दिलाय. धावफलकावरती आपण पाहतोय कुठल्या प्रकारची वाढ नाही. फायनलची मॅच, महत्वाचा सामना. जो जिंकेल तो या ठिकाणी 9 वर्षानंतर होणाऱ्या पारनेर प्रीमियर लीगचा मानकरी ठरणार आहे. पारनेर प्रीमियर लीग पर्व 2, पर्व 3 मोठ्या रूपामध्ये आपल्या सगळ्यांच्या समोर येईल. स्विचिटचा प्रयत्न होता, बॅट आणि बॉलचा संपर्क नाही, निर्धाव चेंडू. काय बॉलिंग केली संदीप गावडेनं, टाळ्या वाजवा म्हणून त्या ठिकाणी कोणाला सांगावं लागलं नाही. कारण तुम्ही ज्या प्रकारचा खेळ करता त्या प्रकारचा खेळ प्रेक्षक पाहत असतात. हे जाणकार पब्लिक आहे, हे पब्लिक आहे, हे सब जानती है. पब्लिकला तुम्ही कधी फसवू शकत नाही. प्रेक्षकांची गर्दी त्या ठिकाणी बऱ्यापैकी आज मैदानावरती आली. पहिलंच पर्व आहे, ज्यावेळेस त्या ठिकाणी स्पर्धा फेमस होईल, स्पर्धेची चर्चा होईल. अगदी फार नागपूरवरनं मेसेज आले, हैदराबादवरनं मेसेज आले. मंडळी लाईव्ह मॅचचा आनंद घेत आहेत. धावफलकावरती धावा आहेत त्या 7 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. ओंकार उदावंत गोलंदाजी मार्कवर सज्ज आहेत. आज व्यासपीठावरती बरीचशी मंडळ आहेत. आमचे शिवादादा खोडदे नाव विसरून चालणार नाही. ज्यावेळेस तुम्ही आम्ही सगळे हाफचड्डीमध्ये फिरायचो ना, मी दत्ता कोल्डे आम्ही, त्यावेळेस शिवादादा रणजी लेवलचं क्रिकेट गाज होते पारनेर तालुक्यासाठी. पारनेर तालुक्यातल्या किनी गावचे सुपुत्र आहेत. आज खास करून या मैदानावरती येऊन दाखल झाले बक्षीस वितरण सोहळ्यासाठी. शिवादादा खोडदे म्हणजे दुसरे राजू आपला व्यंकटपती राजू. ओंकार राईट आर्म राऊंड द विकेटचा मारा. ओहो, चेंडू भन्नाट वेगाने सरळ मागे निघून गेला. अमोल गागरेच्या बॅटमधून त्या ठिकाणी आला नाही. जो संघ बॅटिंग करतोय ना, गुलाबी टी शर्ट घातलेला,
त्यांच्या पाठीवरती एक नाव लिहिलेलं आहे टी शर्टच्या वरती, मिस यू शेखर. का? शेखर शेळके संगमनेर तालुक्यातल्या बोटा गावचा खेळाडू, कधी कुणाला आयुष्यामध्ये प्रत्युत्तर न दिलेला माणूस, पण काळाचा घाला पडला, रोड अपघातामध्ये दुर्दैवी निधन झालं, त्याच्या नावानं संघ मैदानावरती उतरतोय. धावफलकावरती धावा आहेत तर 7 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. हा चेंडू सरळ हवेमध्ये खेळलाय, येतोय तो लॉंग ऑनला, सरळ सीमा पार. प्रचंड मोठा षटकार, सुशांतदादा मुळे यांचा जगदंबा 77चा दणदणीत आवाज, परंतु त्याही पेक्षा मोठा आवाज अमोल गागरेच्या बॅटमधून आला. षटकार चेंडू 6 धावांसाठी निघून गेला. ओंकार आणि अमोल बरेचसे क्रिकेट एकमेकाबरोबर खेळलेले आहेत, गाव वाईज तालुका वाईज क्रिकेटसाठी. हा चेंडू बॅटची एज, फिल्डर चेंडूच्या जवळ, भूषण क्षीरसागर थोडासा लूज पडला. आणि राजू पाटे हेच म्हणत असेल भूषण पुढच्या वेळेला त्यांना जरा वजन कमी करू नये. शिवा खोडदे आणि गणेश लावरे महाराज, गणेश गायकवाड सर आणि शिवा खोडदे सर मामा भाचे जोडे. ज्यावेळेस कोणीच येत नाही कामा त्यावेळेस येतो तो मामा, म्हणून मामा दोनदा आहे. फक्त आयुष्यामध्ये सगळ्यांनी लक्षात ठेवा, कधी कोणाला मामा बनवायचं नाही. ओंकार गोलंदाजी मार्कवरती सज्ज होतोय. समोर गणेश बोरुडे, धावफलकावरती धावा आहेत त्या 14 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. हा चेंडू डावेटीच्या बराचसा बाहेर, प्रचंड वेगानं दोन्ही हात जमिनीला समांतर, इशारा येतोय तो अवांतर धावांचा, व्हाईट बॉल. संतोष भालेराव सर मुक्काम पोस्ट साकोरी तालुका जुन्नर जिल्हा पुणे. वैभव कातोरे सर खास नाशिक ते बावळवाडी प्रवास करत मैदानावरती आले. बीसीसीआयचे ऑफिशियल पंच आहेत जे स्क्वेअरला अंपायरिंग करतायत. गणेश गायकवाड सर हातलखिंडी गावचे असणारे आपले तरीकानी अंपायर. तरीकानी समालोचक जर आपण पाहिले पिंपरखेडवरनं नरेश ढोमे सर आले, गारखिंडीवरनं प्रवीण गायकवाड सर आले, मंगरुळ पारगावरनं मनोज बेल्लेकर सर येऊन गेले, मस्केवाडीवरनं प्रशांत पानमंद आले, रांदेमधनं आमचे नवनाथ साबळे सर काही कारणामुळे मैदानापर्यंत पोहोचू शकले नाहीत. सर्वांनी येऊन तरीकानी पारनेर प्रीमियर लीग गाजवली. ओ चेंडू कट करण्याचा प्रयत्न, बॅट आणि बॉलचा संपर्क नाही. स्पर्धेला प्रथम क्रमांकाचं बक्षीस देणारे शशीभाऊ काटे काही वेळातच मैदानावरती येऊन दाखल होत आहेत. टुर्नामेंट बाभुळवाड्यामध्ये बक्षीस आले पिंपरी चिंचवडच्या पिंपळे सौदागर मधनं 51,000 रुपयांचं. हे क्रिकेटने जोडलेली नाती आहेत. क्रिकेटच्या मैदानावरची माती जोडते अनेक नाती. नक्कीच काही वेळातच ते मैदानावरती दाखल होत आहेत. संपूर्ण जबाबदारी आमचे तुषारदादा मोरे, वैभव ढवळे सर यांची आहे की आपल्या पाहुण्यांना मैदानावरती व्यवस्थित त्या ठिकाणी घेऊन या. हा चेंडू खेळला गेलाय तो, ओ काळजी घ्या, काळजी घ्या. आज विशालची क्षेत्ररक्षणामध्ये खूप गडबड झालेली आहे. म्हणजे स्पर्धा ज्यावेळेस संपेल त्यावेळेस राजू लेग बायचा इशारा, स्पर्धा संपेल त्यावेळेस राजू पाटे त्याला तोच सल्ला देईल, रोज 100 कॅच घे आणि रोज जरा 3-4 राऊंड मैदानाला मार. धावफलकावरती धावा आहेत त्या 17 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. षटक क्रमांक 2 सुरू आहे. फायनलची मॅच पारनेर प्रीमियर लीग 2025 पर्व 2. ओमकार एक चांगल्या प्रकारची गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये करताना ओ परत चेंडू उसळी घेतोय, बॅट आणि बॉलचा संपर्क नाही, निर्धाव चेंडू. षटक संपतायत ती 2 षटकांचा खेळ संपला. 2 बाद 17 धावा धावफलकावरती. पहिलं षटक संदीप अप्रतिम टाकलं, दुसरं षटक ओंकार त्याही पेक्षा जबरदस्त टाकलं. लावरे महाराजांचा संघ, लावरे महाराजांनी सांगितलं संघ घेतला त्यावेळेस आदेश कोरडे सरांना सांगितलं होतं काय जिंकणं वगैरे माझ्या डोक्यात काहीच नाही, मला फक्त पारनेर प्रीमियर लीग स्पर्धा खेळायची आणि माझं रुद्र आयुर्वेदचं नाव लोकांच्या कानापर्यंत गेलं पाहिजे. डॉक्टर तुम्हाला विशेष वाटेल हर्षल शेठ चौधरी यांचं आगमन होतंय. आपले पेट्रोलियमचे हर्षल चौधरी ना, ज्यांनी आपल्याला ट्रान्स सौजन्य दिलं, त्यांच्या समेत अजित चौधरी यांचं आगमन होते. हार्दिक स्वागत आहे. 17 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. आदेश सर
आणि याच बरोबर अमोल गागरे बाद. प्रचंड मोठी नाराजी गणेश बुरुडेच्या दिशेने व्यक्त करत अमोल गागरे तंबूच्या आसराला परततोय. मोठा हादरा संदीप गावडेनं जेवढ्या काही विकेट घेतल्या त्या सर्व विकेट संदीप गावडेनं घेतल्या 3च्या 3. अगदी पारनेर तालुक्यातल्या कानाकोपऱ्यातनं मोठा मित्रपरिवार मैदानावरती येऊन दाखल होते. सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. धावफलकावरती धावा आहेत त्या 3/17 फायनलची मॅच पारनेर प्रीमियर लीग 2025 शेवटचा सामना 6 षटकांचा सामना आहे. नवीन फलंदाज आयकॉन विशाल निगोट फार मोठी जबाबदारी घेऊन विशाल मैदानावरती आलाय. काल विशालने एक फोटो त्याच्या व्हॉट्सअप स्टेटसवरती लावला होता आणि त्यावरती नक्कीच शेखर शेळकेला भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करताना त्यानं मिस यू फ्रेंड, मिस यू ब्रदर, भावा तुला आम्ही खूप मिस करतोय हे स्टेटस विशाल निगोटचं होतं. कारण त्याला माहिती आहे तो आणि शेखर खूप दिवस क्रिकेट एकत्र खेळले. रोड अपघातामध्ये शेखर मागच्या 1-1.5 महिन्यापूर्वी आपल्यातनं निघून गेला, परंतु सर्वांनी त्याची जाणीव ठेवली, सर्वांनी त्याची आठवण ठेवली, कारण तो माणूस म्हणून फार चांगला होता. दत्ता कोरडे डीके यांच्याबरोबर सुद्धा 12 ते 13 वर्ष शेखरनं क्रिकेट खेळलं आणि दत्ता आम्हाला नेहमी सांगतात त्याला कितीही काही बोला त्यानं कधी प्रत्युत्तर उलटं दिलं नाही. एवढा शांत आणि संयमी गोड स्वभावाचा मुलगा होता शेखर शेळके. संदीप राईट आर्म ओव्हर द विकेटचा मारा, डान्सिंग डाऊन द विकेट, सुंदर बॉलिंग. विशाल निगोटला जबाबदारी खांद्यावरती घेत खेळावा लागेल कारण हा सामना आता महत्वपूर्ण अवस्थेमध्ये आलाय. 17 धावा 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. गोलंदाजी मार्कवरती संदीप गावडे, समोर आहे तो मात्र विशाल निगोट. एक चांगल्या प्रकारचा खेळ मैदानामध्ये सुरू असताना परत एकदा बॅकफुट पंच खेळण्याचा प्रयत्न, पुल करण्याचा प्रयत्न सक्सेसफुल होत नाहीये. डॉट बॉल, निर्धाव चेंडू स्कोर कार्ड वरती. पुढच्या वर्षी पारनेर प्रीमियर लीग 2026 ज्यावेळेस आपल्या भेटीला येईल त्यावेळेस प्रथम क्रमांकाचं बक्षीस असेल तब्बल 1 लाख रुपये. संघ असतील 8 नाही, डायरेक्ट डबल 16 संघ पुढच्या वर्षी, कारण तुम्ही प्रतिसाद एवढा सुंदर दिलाय. राईट आर्म ओव्हर द विकेटचा मारा, हा चेंडू बॅकफुटला चेंडू कट केलाय, गॅप बंद चेंडू जाताना चेंडू जातोय सरळ डीप थर्ड मॅन सीमारेषे बाहेर. चौकार 4 धावा. आणि शेखरच्या फोटो जवळ जाऊन हा चेंडू शेखरला खरं तर श्रद्धांजली अर्पण करतोय. आजच्या या संपूर्ण स्पर्धेमध्ये पहिला चेंडू असा आहे जो बरोबर शेखर शेळकेच्या त्या फोटो जवळ जाऊन बाबतीने आदळला. हो, चांगला चेंडू खोलवा टप्प्याचा, जबरदस्त बॉलिंग. षटक क्रमांक 3 मैदानामध्ये सुरू आहे. धाव फलकावरती धावा आहेत त्या 21 धावा 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. 6 षटकांचा सामना. लावरे महाराज वाटलं होतं का फायनल खेळणार आहे आम्ही? लावरे महाराज वाटलं होतं फायनल खेळाल पारनेर प्रीमियर लीगची? वाटलं होतं. गणेश महाराज लावरे त्यांचं पूर्ण नाव आहे. संकटमोचक, संकटाची देवता. ज्या देवतेची आठवण आपल्याला बरोबर संकटाच्या वेळेस येते. पण तुम्हाला देवाचे गम्मत सांगू लावरे महाराज या चेंडू नंतर सांगेल. संदीप, ओ हाई चेंडू सुरेख. माणसाला देवाची आठवण त्यावेळेस येते ज्यावेळेस त्याला देवाकडनं काहीतरी पाहिजे असतं, अन्यथा तो देवाची आठवण कधीच काढत नाही. आणि यानंतर एक छोटासा वेळ आहे, आपण सन्मान करतोय या स्पर्धेमध्ये. आपल्याला संघ मालकत्व घेऊन सहकार्य करणारे आमचे त्या ठिकाणी मार्गदर्शक शिरूर तालुका काँग्रेस आहे अध्यक्ष श्री यशवंत दादा पाचंगे यांना आपण सन्मानित करतोय. मी डॉक्टर सुरेश खनकरांना विनंती करला आपण त्यांना सन्मानित करावं. सन्मान्य यशवंत भाऊ पाचंगे, सन्मान्य यशवंत भाऊ पाचंगे यांना आपण या ठिकाणी सन्मानित करतोय.
एक सुंदर भाऊ धन्यवाद. असंच सहकार्य नेहमी भाऊवाडेकरांना राहू द्या. शिरूर तालुक्यातून असून सुद्धा आपण पारनेर तालुक्यात संघ घेतला. दरम्यानच्या काळामध्ये एक सुंदर चेंडू. परत एकदा सामन्याला सुरुवात. राजू हा चेंडू ऑफ्टमच्या बाहेर अपर कट केलाय गणेश बोर्डेनं. जातोय सरळ सीमा पार. एक सुंदर चौकार. सन्माननीय बाळासाहेबजी रेपाळे सरपंच पुणेवाडी सरपंच साहेबांचं आगमन होते. विनंती आहे आपण व्यासपीठावरती स्थानापन्न व्हायचंय. त्याचबरोबर राजू भोर साहेब आपल्याला विनंती आहे आपण या 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 राजू भोर साहेबांनी बसायचे 3 बाकडे आहेत ना डॉक्टर. हे प्रेक्षकांना बसण्याचे 3 बाकडे राजू भोर सरांनी आपल्याला सौजन्य दिलं. ही सर्व पुणेवाडीकर मंडळी. या रेपाळे साहेब या व्यासपीठावरती आपण स्थानापन्न व्हायचंय. हा चेंडू सरळ हवेत खेळलाय आणि याचबरोबर फलंदाज बाद गणेश बोर्डे बाद. फलंदाज बाद. धाव फलकावरती धाव आहेत त्या 26. 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 3.2 षटकांचा खेळ संपला. पावसाळ्यामध्ये त्या ठिकाणी आयोजकांची विनंती आहे डीजे वाले तुमचा शब्द आमच्या कानावरती येऊ द्या. म्युझिक ऐकू येत आहे. काहीतरी शब्दावाली गाणी सुद्धा येऊ द्या. सुशांतराव धाव फलकावरती धाव आहेत त्या 26. त्यांची चुकी नाही संतोष सर. या मैदानावर इथे गाणी वेगळी असतात. तिकडे बाकी ठिकाणी धबक धबक वाजव म्हणून मंडळी त्यांच्या मुरावर बसतात. ही त्यांची चूक नाही. क्रिकेटचं मैदान वरात यात फरक आहे. राजू हा चेंडू खोल टप्प्याचा सरळ मागे गेला. डॉट बॉल. स्ट्राइक एंडला फलंदाज आलाय तो मात्र सचिन कळसकर. सुंदर बॉलिंग राजू पाटे. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेटचा मारा. ओ बॅटची टॉप एज. 1 हँडेड कॅच. थँक्यू. एक साधं सोपं काम होतं फलंदाजाकडे. फक्त राजू त्या ठिकाणी विशाल निगोटला ट्राईक द्यायची होती. तेही काम जमलं नाही. न्यू बॅटर परेश मैदानावरती उतरतो. फक्त विशालला ट्राईक द्यायची तेही काम व्यवस्थित जमलं नाही. स्वर्गीय शेखर शेळके प्रचार संघ मैदानाच्या आतमध्ये फार अवघड परिस्थिती झालेली आहे. पव्या मैदानाच्या राजू पाटे प्रतिदा लेफ्ट आर्म ओव्हर द विकेटचा मारा. हा चेंडू फुल टॉस ऑन साइडला खेळला गेला. फिल्डर चेंडूच्या मागे नव्हे तर चेंडू सरळ गॅप मधनं बाहेर. चौकार. 4 धावा. पाच बाद 30 धावा धाव फलकावरती. षटक क्रमांक मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे ते मात्र 4थ्या क्रमांकाचं. 6 षटकांचा असणारा सामना आहे. राजू पाटे लेफ्ट आर्म ओव्हर द विकेटचा मारा. हा चेंडू सरळ त्या ठिकाणी भिरकावून दिलाय. भिरकावून देण्याचा प्रयत्न होता माफ करा परंतु चेंडू आता स्वैर. व्हाईट बॉल. अवांतरच्या सायन धाव फलक पुढे जाईल. धाव फलकावरती धावा आहेत त्या 31 धावा 5 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. षटक क्रमांक 4 मैदानात सुरू आहे. विशाल निगोटला काहीतरी आगळा वेगळा पराक्रम या मैदानात करून दाखवावा लागेल. जो पराक्रम सुशांत गायकवाडने केला. जो पराक्रम राजू पाटेने केला या मैदानावरती. बॅकफुटला चेंडू पंच केलाय. डीप एक्स्ट्रा कव्हरला फिल्डर चेंडूच्या मागे येतोय. केवळ सिंगल तिकडे मिळेल आणि सिंगलवर समाधान मानव. सिंगल सुद्धा मला वाटतं घेतली नाही कारण शेवटचा चेंडू होता. विशाल निगोटनं स्वतःवरती विश्वास ठेवलाय. षटक संपतायत ती 4. धाव फलकावर धावा आहेत त्या 5 बाद 31 धावा. 4 षटकानंतर 5 बाद 31.
पीपीएल संघ आली 16वी टीम बावळे गावच्याच 3 टीम होत आहेत. पीपीएल साठी मला संघ मालक व्हायचंय. सरपंच लोकनियुक्त सरपंच दिलीप पाटील जगदाळे झाले का? त्यांनी कळवलंय. भावी त्या ठिकाणी लोकनियुक्त सरपंच दिलीप पाटील जगदाळे यांनी कळवलंय मला पीपीएल मध्ये मी सुद्धा संघ मालकत्व घेणार आहे. फलकावरती धावा आहेत त्या 5 बाद 31 धावा. कमीत कमी 50,000 रुपये खर्च आहे. बरं सगळ्या संघ मालकांना लक्षात घ्या. पुढच्या स्पर्धेला कमीत कमी 50,000 रुपये. विशाल निगोट ट्रायकेनला फलंदाजी करताना बबलू गुलजी ओहो चेंडू चढवला सरळ कॅमेरा मंचावर डोक्यावरनं षटकार 6 धावांसाठी. चेंडू आतमध्ये पोच करा. दीपकराव तुम्ही ते एवढं एकच काम पहा. चतुर्थ क्रमांकाचं बक्षीस आपल्याला देणारे श्री अनिलजी दाते यांच्या ठिकाणी आगमन होते. अमितजी दाते यांच्या ठिकाणी आगमन होते. हार्दिक स्वागत आहे. या अमितराव आपण व्यासपीठावरती स्थानापन्न व्हायचं आहे. विशाल निगोट जबरदस्त षटकार खेळला. 6 धावांनी धावफलक पुढे जाईल. 37 धावा धावफलकावरती. 37. विशालचा फटका सामना बदलू पाहणारी बॅटिंग षटकार. सहा धावांनी धावफलक पुढे जाईल. धावफलकावरती धावा आहेत त्या 43 धावा. विशाल निगोट मैदानाच्या आतमध्ये नक्कीच सामना बदलू इच्छितोय. सामन्याचं चित्र सामन्याचं रंग सांगण्याचं रूप बदलू इच्छितोय. एक गोष्ट मात्र मी तुम्हाला नक्की सांगेल. शॅमेलियन सरडा राजकारण आणि क्रिकेट कधी रंग बदलेल सांगता येत नाही. ह्या 3 गोष्टी आयुष्यामध्ये अशा आहेत ज्या कधी रंग बदलतील सांगता येत नाही. या दाते साहेब प्रथम क्रमांक चतुर्थ क्रमांकाचं बक्षीस आपल्याला त्या ठिकाणी दिलं. चेंडू हवेत राजू पाटेने टिपलाय झेल. विशाल निगोट बाद. विशाल निगोट असं वाटलं तर मॅचचं काहीतरी रंगरूप बदलून टाकेल. त्याच वेळेस एक अफलातून झेल राजू पाटेने टिपला. 43 धावा 6 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. मोक्याच्या क्षणी राजू पाटे बाद झाला. नवीन फलंदाज ऋषी. संपूर्ण स्पर्धेमध्ये पहिल्यांदा बॅटिंग करण्याची संधी. बऱ्याच मंडळींनी सांगितलं बऱ्याच मुलांना संधी मिळत नाही. डीके मला वाटतं डिसेंबर मध्ये आपण जेव्हा स्पर्धा करू तेव्हा परत एकदा गाव व्हायचा रंगीबेरंगी थरार करू. सगळ्या गावातल्या मुलांना खेळायला संधी भेटली पाहिजे. पारनेर प्रीमियर लीग तर होईलच. प्रीमियर लीग मध्ये आयकॉन वगैरे मंडळी घ्यावी लागतात स्पर्धेची उंची वाढण्यासाठी. कारण खेळ पाहायला प्रेक्षक येतात. डिसेंबर मध्ये नाताळात एखादाच प्रयत्न करू आपण. ओहो हा चेंडू बॅटच्या आतली एज घेतोय. धावफलकावरती कुठल्या प्रकारची वाढ नाही. फार महत्वाचे चेंडू आहेत. प्रसन्नपुरी प्रथमेशपुरी माफ करा. जरी त्यानं काही चेंडू खराब टाकले असले खराब म्हणणार नाही मी. पुढचा चेंडू फार सुंदर मारला परंतु जबरदस्त गोलंदाजी करत राजू पाटेने झेल द्यायला भाग पाडलं. ते मात्र विशाल निगोटला. हा चेंडू खोलो टप्प्याचा. बॅट आणि बॉलचा संपर्क नाही. निर्धाव चेंडू स्कोर कार्ड वरती लिहिला जाईल. धावफलक तिथला इथे थांबलाय. विशाल निगोट बाद झाल्यानंतर 43 धावा 6 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. मुंबईवरनं अजित दाते सरांनी त्यांचा मित्रपरिवार येऊन दाखवलं होतोय. चतुर्थ क्रमांकाचं बक्षीस आपल्या स्पर्धेला त्यांच्या माध्यमातून लाभलेलं आहे. खोलवा टप्प्यात चेंडू ऑफ साइडला खेळला गेलाय. फिल्डर चेंडूच्या मागे येतो. एक धाव तर पळून पूर्ण केली गेली. दुसरी घेण्याचा प्रयत्न
आणि इथे पंचांनी निर्णय दिलाय तिसऱ्या पंचांकडे नक्कीच टीव्ही रिप्ले चेक करा आणि आम्हाला कळवा काय झालंय. मी तुम्हाला मगाशी संतोष सर गंमत सांगितली. मगाशी तुम्ही वाक्य ऐकले की नाही मला माहित नाही. जगातला सगळ्यात प्रामाणिक प्राणी, तुम्ही त्याला फक्त एकदा भाकर टाका, तो वर्षभर तुमच्या दारामध्ये येईल. परंतु वर्षभर तुमच्या बरोबर जेवणारा मित्र फक्त एकदा बोलू नका, तो म्हणेल तो खूप आरामखोर आहे. ही गंमत आहे. म्हणून सगळ्यात इमानदार प्राणी. फलकावरती धावा आहेत त्या. बाबू सर तुमच्या अलीकडे आहेत, वडजिरेवाले नंतर पुढेकडे. एक सुंदर क्वालिटी खेळ. काल तुषार सरांनी सुंदर जेवणाचं नियोजन केले. पाहूया आज काय होतंय. आज वैभव सर आलेले, बाबू सर सुद्धा आहेत. लुटके प्रतिष्ठा. धावफलकावरती अजून डिसिजन पेंडिंग आहे. त्या डिसिजन नंतर आपल्याला धावा कळू शकतील. संतोष भालेराव सर खूप सुंदर काम, वैभव कातोरे सर खूप सुंदर काम. या माणसाचं डेडिकेशन डॉक्टर तुम्हाला मी सांगू का, जे स्क्वेअरला अंपायरिंग करतात बीसीसीआय लेवल 1चे पंच आहेत, यांचं डेडिकेशन एवढं आहे. आज तुमच्या प्रत्येकाच्या हातामध्ये मोबाईल आहे. त्यांची राहायची व्यवस्था निगोजला केली आदेशच्या रूमच्या शेजारी. तिकडनं येताना मोबाईल रूमवरती ठेवून येतात, तिथं आणत नाहीत मैदानावरती. हे कामातलं डेडिकेशन आहे. काल त्यांच्या कुठल्या तरी मित्राने मला फोन केला, वैभव फोन का उचलत नाही विचारा. वैभव सरांना मी म्हटलं, तुषार आम्ही दिवोरे फाट्यावर बसलो होतो, वैभवाने सांगितलं मी कामाला घरातून निघताना मोबाईल घेऊन येत नाही. मोबाईलमुळे जग जवळ आलं, माणसं दूर गेली. ही मोबाईलची गडबड आहे. आणि एक गोष्ट पुढे जाऊन सांगेल तुषार सर, मोबाईल आणि नात्यामधली जर रेंज गेली ना, लोक गेम खेळायला चालू करतात. धावफलकावरती धाव आहेत त्या. फलंदाज बाद आहे गणेश गायकवाड सर तिसऱ्या पंचाच्या भूमिकेमध्ये. षटकं संपतात ती 5. धावफलकावरती धाव आहेत त्या 7 बाद 44. 98 धावा चेस करणारा हाच संघ का स्वर्गीय शेखर शेळके प्रतिष्ठान, हा प्रश्न प्रेक्षकांना पडलाय. ज्या संघाने परवा दिवशी 98 धावा या मैदानावर चेस केल्यात 5 ओव्हरच्या मॅचमध्ये, 6 ओव्हरच्या मॅचमध्ये. ओहो, चेंडू प्रचंड वेगाने निघून गेला विकेट किपरच्या क्लोज मध्ये. तो आदिनाथ परांडेकडे आला, तिथून तो ओंकार उदावंतकडे आला. एस्टेच्या मागे विशाल नवले उभा आहे, तो कान्हूर गावचा आहे. त्याचबरोबर प्रथम त्या ठिकाणी भूषण क्षीरसागर टाकळ डोकेश्वर परिसर. त्याचबरोबर आपण पाहतोय आदिनाथ परांडे पिंपरी पठार, लॉंगअपला ओंकार उदावंत टाकळ डोकेश्वर, लॉंगॉनला राजू पाटे नारायणगाव, डिपुटीकडे संदीप गावडे कर्जुले हरिया. चेंडू बॅटची एज घेतोय. वा भूषण, सगळं चुकी माफ, सगळ्या चुकी माफ झाला. हा झेल जवळपास 100 किलोचा झेल होता, नाही का. जवळपास 100 किलो झेल. विकासराव हसतायत मागे. न्यू बॅटर संकेत, सुपा गावचा खेळाडू. म्हणजे पार्टनर प्रीमियर लीग म्हटल्यानंतर मंडळी गेले काही दिवस फक्त बावडे गावातलीच मुलं, गावातलंच क्रिकेट. आता तसं नाही. आता या स्पर्धेला तालुक्यातली मुलं आली. भविष्य काळामध्ये ज्यावेळेस डे नाईट क्रिकेटचा थरार रंगेल, साऱ्या भारतातनं खेळाडू बाबावडे गावामध्ये त्या ठिकाणी खेळायला येतील. हा शब्द तुम्हाला नक्कीच देण्याचा प्रयत्न मी करेल. साऱ्या त्या ठिकाणी भारतातनं मोठे मोठे आयकॉन या मैदानावरती येतील ज्यावेळेस फ्लड लाईट मध्ये थरार रंगेल. रोहन साबळे, हा चेंडू ऑन साइडला. रोहन साबळेने व्हाईट बॉलचा इशारा पंच संतोष भालराव सरांचा. आणि याचबरोबर मला वाटतं टीम रिव्ह्यूचा वापर केला गेलाय. बॅट फिल्डिंग टीमनं रिव्ह्यू घेतलाय. तिसऱ्या पंचांना कळवलं चेक करा हा नक्की व्हाईट बॉल आहे का. सगळे अवेलेबल आहे आपल्याकडे. जगातल्या 165 देशांमध्ये या स्पर्धेचं लाईव्ह प्रक्षेपण सुरू आहे. जिथे जिथे इंटरनेट आहे, जिथे जिथे यूट्यूब आहे, तिथे तिथे ही स्पर्धा लाईव्ह ठिकाणी पाहिली जाते. दुपारी आमच्या अक्षय बुरुडेंनी कळवलं, हैदराबादला ऑफिसमध्ये बघतोय. पप्पू शेठ म्हटले काल 32 इंची टीव्ही वरती पाहत होतो. आमचे संकत गवस रत्नागिरीतल्या घरातनं फोटो व्हिडिओ पाठवला. मी घरात त्या ठिकाणी मॅच पाहतोय टीव्ही वरती बसून. नागपूरमधनं भरत शेठ सांगितलंय, आम्ही सगळे नागपूरमध्ये गाडीत बसून मॅच पाहतोय. ही डिजिटल युगाची ही क्रांती आहे, सोशल मीडियाची क्रांती आहे, जी त्या ठिकाणी जगाला फार जवळ घेऊन आलेली आहे.
धावफलकावरती धाव आहेत त्या 45 धावा 8 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. पाहूया काय होतंय. पारनेर प्रीमियर लीग 2025 पर्व दुसरे, पर्व तिसरे आपल्या भेटीला 2026 मध्ये येईल. राजू परत आयकॉन म्हणून यायची इच्छा आहे का बावडेमध्ये? कंटिन्यू येणार राजू म्हणतोय. आणि लावरे महाराजांनी सांगितले ज्या ज्या वेळेस पारनेर प्रीमियर लीग होईल त्या त्यावेळेस रुद्र आयुर्वेद संघ नक्की असणार. पाहूया अजूनही साईड स्टंपचा, हाईटचा नाही, साईड स्टंपचा आहे. स्टंपच्या साईडच्या बाजूने जास्त चेंडू निर्धारित जागेपेक्षा जास्त गेलाय की नाही हे मात्र चेक ऑनफील्ड पंचांनी मात्र व्हाईट बॉल दिलेला आहे. पाहूया तिसरे पंच चेक करून पाहतायत कशा प्रकारचा निर्णय होतो. आपण सर्वजण वाट पाहतोय. इट्स अ फेअर डिलिव्हरी आणि रिव्ह्यू सक्सेसफुल ठरलाय. पहिली चेतावणी आहे बाउन्सरची. चेंडू त्या ठिकाणी स्टंपच्या लाईन मधनं किंवा तिसऱ्या पंचांना वाटला हा चेंडू व्यवस्थित टाकला गेलाय. रोहन साबळे उसळी घेणारा चेंडू हवेमध्ये खेळला गेला. रोहन चेंडूच्या मागे येतो. एक धाव पळून पूर्ण केली गेली. दुसरी घेण्याचा प्रयत्न आणि दुसरी धाव ही डायरेक्ट हिट. डायरेक्ट हिट तिसऱ्या पंचांना केलेला, तिसऱ्या पंचांना केलेला इशारा. हल्लीच्या काळामध्ये कोण काय रिस्क घ्यायचं तयार, रोज रिस्क घ्यायला तयारच होत नाही. कारण नजर हा प्रकार फार दुर्मिळ झाला संतोषराव. कारण सुदाम भाऊ त्याकडे नक्कीच मी शिवादादा सांगेल पहिल्या काळी काही हा प्रकार नव्हता. आणि नजरेबद्दल एक सुंदर वाक्य तुम्हाला मी जाता सांगून जाईल. देवानं जगामध्ये सगळ्यांना डोळे दिलेत. सेफ आहे, नॉट आउट आहे. देवानं जगामध्ये प्रत्येक सजीवाला डोळे दिलेले आहेत. फक्त आयुष्यामध्ये कमवायची असते ती नजर, चांगला आणि वाईट ओळखण्याची. नजर ही त्या ठिकाणी आपोआप मिळत नाही, ती कमवावी लागते. फक्त 3 धावा, आता 3 धावा घेतल्या कारण फटका संकेतनं खेळला होता. धावा 3 घेतले, धावफलक पुढे जाईल. 47 धावा धावफलकावरती. रोहन हा चेंडू क्रॉस बॅटने खेळण्याचा प्रयत्न होता. बॅट आणि बॉलचा संपर्क नाही. धाव सलग, कमी धाव संकेत लागणार आहेत, कुठल्या प्रकारची शंका नाही. 47 झाले म्हणजे अमोल लगेच मॅच सोडणार नाही हे निश्चित आहे. विशाल लगेच मॅच सोडणार नाही. सोन्या गायकवाड मॅच सोडणार नाही. त्यांना माहिती आहे की धावफलक विजयाची गॅरंटी देणारा धावफलक जगात अजून कधीच तयार झाला नाही. तसं असतं तर 183 धावांमध्ये भारतानं कधीच वर्ल्ड कप जिंकला नसता वेस्ट इंडिज सारख्या संघाविरुद्ध. क्रिकेट हा अनिश्चिततेने भरलेला खेळ आहे. चेंडू ऑन साइडला खेळलाय, जातोय तो सरळ लॉंग लेगच्या दिशेनं. नो बॉल, सेकंड बाउन्सर प्लस चौकार. कॅमेरामॅनना नक्कीच विनंती, ज्यावेळेस तुम्हाला वेळ मिळेल बावडे गावामधले आलेले प्रेक्षक जगाला दाखवा. पहिली स्पर्धा आहे आणि प्रतिसाद खूप छान आहे. पहिल्या वेळेस तर एकाने माणसं कमी येतात, तर एकाने वरती नॅचरल गॅलरी आहेत. कुठेतरी साऊथ आफ्रिका न्यूझीलंड मध्ये आल्यासारखं फील असेल. पारनेर तालुक्याचे धर्मशाला म्हणजे बावडेकडा नगरी. दरम्यानच्या काळामध्ये हा चेंडू हो बॅकफुटला चेंडू ऑफ साइडला पंच केला गेला. फिल्डर चेंडूच्या मागे येतोय. एक धाव पळून पूर्ण केली गेली. दुसरा खेळण्याचा प्रयत्न आणि इथे दुसरी पूर्ण होते. 2 धावांनी धाव फलक पुढे होते. दरम्यानच्या काळामध्ये आगमन होत आहे बाबुळवाडे गावचे सुपुत्र माजी जिल्हा परिषद सदस्य आणि त्याचबरोबर भाजपा राष्ट्रीय कार्यकारिणी सदस्य, आमच्या सर्वांचे मार्गदर्शक, या मैदानाचा राग त्या ठिकाणी रूपरंग बदलून टाकणारे व्यक्तिमत्व सन्माननीय विश्वनाथ दादा कोरडे यांच्या ठिकाणी आगमन होते. मी विनंती करेल दादा आपण या ठिकाणी स्थानापन्न व्हायचं आहे. पारनेर प्रीमियर लीग करायची होती. पारनेर प्रीमियर लीग मैदानाचं भलं मोठं आव्हान होतं. मैदान व्यवस्थित करायचं होतं. तालुक्यातले खेळाडू, भारतातले खेळाडू यायचे होते. दादांना त्या ठिकाणी आम्ही सांगितलं दादा काही करा, आम्हाला मैदान तयार करून द्या.
दादांनी बरेचसे फोन केले इकडून तिकडून, कुठे काही त्या ठिकाणी कुठून माहिती होईना. शेवटचा फोन दिल्लीला फिरवला, संध्याकाळी यंत्रणा मैदानावरती आली. एकदा जोरदार टाळ्यांचा गजर विश्वनाथदादा कोरडेंसाठी, ज्यांच्या माध्यमातून हे सुंदर मैदान या ठिकाणी तयार झालं. पहिल्या इनिंगचा खेळ संपला. धावफलकावरती धावा आहेत त्या, धावफलकावरती धावा आहेत त्या 54 धावा. 55 धावांची गरज या ठिकाणी रुद्र आयुर्वेद भाळवणी संघाला. किती योगायोग आहे पहा दादा, योगायोग किती मोठा पहा. दादा विश्वनाथ दादा कोरडे यांचे चिरंजीव यज्ञेश कोरडे यांचा आज वाढदिवस आहे. या स्पर्धेच्या माध्यमातून त्यांना लाख लाख शुभेच्छा. म्हणजे कायम लक्षात राहील त्यांच्या की पारनेर प्रीमियर लीग माझ्या वाढदिवसाच्या दिवशी पार पडली. फायनलचा दिवस त्या दिवशी होता. मी थोडा वेळ थांबेल, तुम्ही थांबू नका. नजर रोखून पाहत राहा. बाभुळवाडेकरांचं बहारदार नियोजन, बाभुळवाडेकरांचं बहारदार नियोजन. आणि यानंतर मायक्रोफोनवरती आवाज तुम्हाला ऐकायला येईल. आवाजाचा पहाड, गारखिंडी गावचे सुपुत्र प्रवीणजी गायकवाड. धन्यवाद दीपक सर. रंगीत कपड्यातली क्रिकेटची स्पर्धा, जगदंबा 70-70चा दणदणीत आवाज आणि फायनलचा रंगलेला सामना अगदी आपण या ठिकाणी पाहणार आहोत. रुद्र आयुर्वेद लावरे महाराज यांची टीम, दुसऱ्या बाजूला अगदी आपण पाहतोय स्वर्गीय शेखर शेळके प्रतिष्ठान बोटा. या दोन टीमच्या दरम्यान फायनलची लढत क्रिकेटच्या रसिकांना पाहायला मिळते. 36 चेंडू आणि या 55 धावांचं लक्ष. ओमकार उदावंत टाकळी डोकेश्वर गावचा असताना खेळाडू, दुसऱ्या बाजूला भूषण क्षीरसागर टाकळी डोकेश्वरचाच असताना खेळाडू, तर विशाल निघोट आयकॉन षटक क्रमांक पहिलं घेऊन येत असताना आपल्याला जो पाहायला मिळतोय. बाभुवाडे नगरी प्रेक्षकांनी फुलून वाहताना पाहायला मिळते. मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित आहेत. भाजपा कार्यकारिणी सदस्य, महाराष्ट्र राज्य माजी जिल्हा परिषद सदस्य आणि या खऱ्या अर्थाने या गावचं भूषण सन्माननीय विश्वनाथ दादा कोरडे व्यासपीठावरून सामन्याचा आनंद घेत आहेत. आमचे मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित आहेत. प्रेक्षक संपूर्ण तालुक्यातून या ठिकाणी या फायनलचा आनंद घेण्यासाठी उपस्थित झालेले आहेत. सगळ्यांचं श्री केदारेश्वर क्रिकेट क्लब बाभुवाडे यांच्या वतीने मनापासून हार्दिक स्वागत. विशाल निघोट बॉलिंग ट्रॅक वरती सज्ज होताना जो पाहायला मिळतोय. समोर ओमकार उदावंत सज्ज होतोय स्ट्राइक एंड वरती. हाफ ट्रॅकर ओ स्क्वेअर कट खेळण्याचा प्रयत्न, टिपला जातोय झेल 0 वरती. पहिला धक्का. हल्ले प्रति हल्ले होणारच आहे. तर 0 वरती पहिला धक्का मैदानाच्या आतमध्ये लागताना पाहायला मिळतोय. ओमकार उदावंत परतताना पाहायला मिळतोय. निराशजनक स्थितीमध्ये पॅव्हेलियन मध्ये पहिला महत्वपूर्ण झटका लागताना पाहायला मिळतो आहे रुद्र आयुर्वेदिक टीमला. पाहूया न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये कोणता पोहोचणार आहे. सुंदर आयोजन श्री केदारेश्वर क्रिकेट क्लब बाभुवाडे यांचं. प्रत्येक जण या ठिकाणी आल्यानंतर तोंड भरून कौतुक करताना पाहायला मिळतो आहे. प्रेक्षकांची मोठी गर्दी या भव्य दिव्य क्रीडांगणावरती. आणि या चालू आहे PPL चा थरार. यजमानपद पहिल्यांदाच पारनेर प्रीमियर लीगचं बाभुवाडेकरांनी मात्र जे घेतलं, श्री केदारेश्वर क्रिकेट क्लब बाभुवाडे यांनी मात्र जे घेतलं आणि यशस्वी स्पर्धा तुमच्या समोर संपन्न होत असताना अगदी आपण पाहतोय 0 वरती पहिला धक्का. न्यू बॅटर मॅन फ्रॉम नारायणगाव, नारायणगाव गावचा धडाकेबाज फलंदाज राजू पाटेक महाराष्ट्र पिंजून काढला. महाराष्ट्राच्या बाहेर देखील हा खेळाडू खेळताना आपल्याला पाहायला मिळाला. राजू पाटेक काल 6 बॉल 20 ची मॅच जिंकून दिली संघाला आणि त्यानंतर मात्र सेमीफायनल मध्ये प्रवेश मिळवला होता. आज पुन्हा एकदा लढणार का आपल्या संघासाठी राजू पाटे. स्ट्राइक एंड वरती सज्ज आहे. विरोधी दिशेला फटका खेळण्याचा प्रयत्न अगदी आपण पाहतोय. हे फटके सातत्याने खेळले जातात. रिव्हर्स असेल, स्विच हिट असेल राजू पाटेकडून. यावेळी अगदी आपण पाहतोय डॉट बॉल आहे. विशाल निघोट एक अष्टपैलू खेळाडू आंबेगाव तालुक्यातील बॉलिंग ट्रॅक वरती एक महत्वाचं षटक हाताळत असताना पहिल्या चेंडूवरती यश मिळाले. पाहायचे यानंतर काय करणार आहे राजू पाटे. समोरच्या दिशेला अगदी आपण पाहतोय सज्ज आहे. विशाल निघोट सज्ज. हलक्याशा हाताने अगदी आपण पाहतोय चेंडूला घेऊन काढलाय. चुकी चुकी
आणि चुकीला माफी नाही. चेंडू सुसाट सीमापार चौकार. चौकाराच्या साहाय्यानं खातं खोललं जाते. 33 चेंडू 51 धावांची गरज. लो स्कोरिंग वरती देखील मॅचेस जिंकल्या जाऊ शकतात. दीपक सरांनी 1983च्या विश्वचषकाचं उदाहरण दिलं, परंतु टेनिस बॉल क्रिकेटमध्ये देखील अशा प्रकारचे कारनामे घडलेले आहेत. लो स्कोरिंग वरती देखील दर्जेदार गोलंदाजी केली, शतरक्षण जर केलं सामने ओढून आणू शकतात, खेचून आणता येऊ शकतात. अगदी आपण पाहतोय सिंगल घेतली, एक धाव त्या ठिकाणी मात्र जी घेतली अमोल गागरेच्या हातात फेकी पोहोचताना पाहायला मिळते. धावफलकावरची धावा जर पाहिला तर मात्र 5 एका गाड्याच्या मोबदल्यामध्ये. युवकांनी केव्हाही क्रिकेटच्या स्पर्धा भरू दे, कोणतंही काम असो, अगदी आपण पाहतोय भक्कमपणे विश्वनाथ दादा त्यांच्या पाठीमागे उभे असतात. आणि अगदी आपण पाहतोय हे मैदान उभं करण्यामध्ये फार मोठा हात, अगदी आपण पाहतोय दिल्लीपर्यंत केलेला संपर्क, आणि त्यानंतर मात्र अगदी आपण पाहतोय सुजलम सुपलम मैदान बाभुवाडेकरांसाठी मात्र मोकळा आहे. आणि तालुका स्तरीय स्पर्धा या ठिकाणी मात्र बाभुवाडे नगरीमध्ये संपन्न होत असताना आपल्याला जी पाहायला मिळते. 5 धावा एका गाड्याच्या मोबदल्या, 32 चेंडू 50 या मॅचचं समीकरण. भूषण क्षीरसागर डावखुऱ्या आता तेजपुंज तारा स्ट्राइक एंड वरती उभा आहे. लेग स्टिकच्या जास्तीत बाहेर जाणारा चेंडू पंच दंडित करतात. काय होतात, व्हाईट बॉल आहे, खराब स्वरूपाचा चेंडू आहे. एक एक्स्ट्रा स्कोर कार्ड बरोबर जोडली जाईल. धावफलकावरती धावा आहेत त्या 6 एका गाड्याच्या मोबदल्यामध्ये. अगदी आपण पाहतोय श्री केदारेश्वर क्रिकेट क्लबचे अगदी सगळे सदस्य सातत्यानं झटताना आपल्याला पाहायला मिळाले. आणि त्यानंतर मात्र ही भव्य दिव्य स्पर्धा तुमच्या खऱ्या अर्थानं भेटीला आली. हा चेंडू अगदी आपण पाहतो आहे निर्धाव स्वरूपाचा पाहायला मिळतो आहे. त्यामध्ये दीपक मंडले सर यांचं मी खास कौतुक करेल. थोड्याच वेळात अगदी शशीभाऊ काटे यांचं देखील या ठिकाणी आगमन होतंय. चंदू बोर्डे चषक लेदर बॉल क्रिकेटची सर्वात मोठी स्पर्धा पिंपरी चिंचवड शहरामध्ये त्यांच्या माध्यमातून मात्र संपन्न व्हायची. आणि त्या स्पर्धेच्या माध्यमातून अगदी आपण पाहतोय आम्हाला देखील समालोचन करण्याचा नक्कीच योग आला. धावा अगदी आपण पाहतोय 6, 31 चेंडू 49 या मॅचचं समीकरण. हा चेंडू अगदी आपण पाहतोय डॉट आहे, निर्धाव स्वरूपाचा चेंडू पाहायला मिळतोय. षटकाची होईल समाप्ती. 6 धावा एका गाड्याच्या मोबदल्यामध्ये, 30 चेंडू आणि 49 धावा. बाबुवाडे गावामध्ये स्पर्धा आहे म्हणून नक्कीच मी त्या विषयाकडे तुम्हाला घेऊन जाईल. फायनलची लढत मैदानाच्या आतमध्ये जारी आहे. आज महेंद्र साळवे यांचा देखील वाढदिवस आहे. त्यांना देखील आमच्या श्री केदारेश्वर क्रिकेट क्लब बाभुवाडे यांच्या वतीनं वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा असतील. याच बाभुवाडे गावानं दत्ता कोरडे सारखा गुणी खेळाडू दिला. बाभुवाडे गावचं नाव टेनिस बॉल क्रिकेटमध्ये महाराष्ट्रभर रोशन केलं. दीपक मंडले सर यांच्यासारखा प्रसिद्ध समालोचक, त्यांच्या मार्गदर्शनाखाली आज अनेक समालोचक घडतायत. लाईव्हच्या माध्यमातून अनेक हातांना रोजगार दिला असे दीपक मंडले सर याच बाभुवाडे गावचे अगदी आपण पाहतोय. धावा 6 एका गाड्याच्या मोबदल्यामध्ये. स्कोर कार्ड वरती अगदी आपण पाहतोय बॉलिंग ट्रॅक वरती बॉलर सज्ज होताना आपल्याला पाहायला मिळतोय. आदेश कोरडे यांचे कष्ट, मेहनत, सातत्यानं कोणती स्पर्धा यशस्वी करण्यासाठी यावेळेला विरोधी दिशेला फटका खेळण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा असफल ठरवलाय राजू पाटेचा. वादळ येतात, वादळ जातात, परंतु वातावरणात काहीतरी अकराळ विक्राळ बदल घडून वादळ परततात. राजू पाटे नावाचं वादळ मैदानाच्या आतमध्ये घोंगावणार का, अजून तरी फार मोठं प्रश्नचिन्ह आहे. एनबी ट्रॉफी मध्ये ब्रँड अँबॅसेडर हाच खेळाडू यावर्षी खेळताना आपल्याला पाहायला मिळणार आहे. कमी गतीनं टाकलेला चेंडू, स्लोअर वनचा केलेला उपयोग अगदी आपण पाहतोय. शतरक्षक चेंडू वरती घेतली जाते ती सिंगल. 1 धाव त्या ठिकाणी मात्र जी घेतली जाते. स्कोर कार्ड वरती धावा 7 एका गाड्याच्या मोबदल्यामध्ये. ज्यावेळेस इथं काहीच नव्हतं त्यावेळेस 20 दिवस पोकलेन आणि हायवा सन्माननीय विजूभाऊ आवटी यांच्या माध्यमातून नक्कीच मैदानावरती उभे राहिले. आणि विजूभाऊंना देखील आम्ही धन्यवाद देऊ. ज्यांचं ज्यांचं योगदान आहे त्यांचं कौतुक करणं खऱ्या अर्थानं गरजेचं आहे. धावा स्कोर कार्ड वरती 7 एका गाड्याच्या मोबदल्यामध्ये. 28 चेंडू आणि जिंकण्यासाठी 48 धावांची गरज. बॉलिंग ट्रॅक वरती अमोल गागरे पुन्हा एकदा सज्ज होताना पाहायला मिळतो. झुंजार लढवई आमने सामने. उसळी घेणारा चेंडू अगदी आपण पाहतो आहे. डॉट बॉल आहे, निर्धाव स्वरूपाचा चेंडू आहे. धावफलक 7 वरती स्थिर. काय गोलंदाजी केली जाते अमोल गागरे द्वारा. 27 चेंडू 48 धावा. यश मिळवण्याच्या उद्देशाने प्रत्येक जण मैदानाच्या आतमध्ये आहे. मी आज जिंकणारच हे स्वप्न प्रत्येक जण पाहून आला असेल आणि ते सत्यात उतरवण्यासाठी कष्ट, मेहनत
करताना आपल्याला पाहायला मिळते. परफेक्ट गॅप आहे, बिटवीन द गॅप, चेंडू सीमारेषेच्या बाहेर, आणखीन एक शानदार चौकार. अकरावरती एक गडी बाद, 26 चेंडू 44 धावांचं लक्ष. फायनलची मॅच मैदानाच्या आतपर्यंत रंगताना पाहायला मिळते. खास नाशिक वरून उपस्थित झालेले अगदी आपण पाहतोय वैभव कातोरे सर. गेली 4 दिवस अतिशय सुंदर पंचगिरी वैभव सरांच्या माध्यमातून अगदी आपण पाहतोय. मारा करण्यासाठी पुन्हा एकदा बॉलर तयार. यावेळेला पिकअप केलाय, हवाई फायर. थँक्यू. 17 धावा एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. वैभव सरांच्या बाबतीत सांगितलं, संतोष भालेराव सर मुख्य पंचाच्या भूमिकेत आहेत. विश्वनाथ दादा जे मुख्य पंच आहेत साकोरी तालुका जुन्नरचे आहेत आणि एवढं क्रिकेट प्रेमी व्यक्तिमत्व आहे. कित्येक काळ टेनिस बॉल क्रिकेटची सेवा केलेली आहे आणि गावच्या सरपंचांना त्यांनी सांगितलंय ज्यावेळेस माझा अंत होईल ना त्यावेळेस मला अग्निडाग देताना तो स्मशानभूमीत न देता एखाद्या मैदानावरती मला अग्निडाग द्या असं सांगणारं व्यक्तिमत्व आहे संतोष भालेराव सर. मुख्य पंचांच्या भूमिकेत आहे. 17 धावा एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. मारा करण्यासाठी मात्र पुन्हा एकदा मारा करण्यासाठी अमोल तयार. ओ ब्लॉक होल मारा होता, शॉर्ट फाईन लेगच्या दिशेला असून सुरेख क्षेत्ररक्षण. त्यानंतर अगदी झेप मारताना पाहायला मिळाला फलंदाज सुरक्षित असेल. धावा स्कोर कार्ड वरती अगदी आपण पाहतोय 17 एका गड्याच्या मोबदल्यामध्ये 24 चेंडू आणि 38 धावांचं लक्ष. ही मॅच जिंकण्यासाठी आवश्यक. गणेश गायकवाड आपल्याच तालुक्यातील नामांकित पंच आहेत आणि संतोष भालेराव सर यांच्या नेतृत्वामध्ये यांच्या मार्गदर्शनाखाली गणेश नक्कीच घडत आहेत आणि अतिशय सुरेख कामकाज तालुक्यात गणेश गायकवाड सरांचं देखील पाहायला मिळत आहे. धावा स्कोर कार्ड वरती 17 एका गड्याच्या मोबदल्या 24 चेंडू 38 धावांची गरज. ही मॅच जिंकण्यासाठी आवश्यक. सुशांत गायकवाड, सोन्या गायकवाड आणखीन एक पारनेर तालुक्यातील सुपरस्टार अनेक मैदानात गाजवतो आहे. त्याच्यावरती टाकलेला विश्वास सार्थ ठरवणार का? खरं तर लो स्कोरिंग मॅच आहे परंतु फायनल रंगतदार होईल यात कोणत्या प्रकारची शंका नाही. कारण की सहजासहजी पराजय पत्करायला कोणीही तयार होणार नाहीये. कित्येक वेळेला हे खेळाडू एका संघात खेळलेले आहेत. आज परस्परांच्या विरोधात खेळताना पाहायला मिळत आहेत. क्रिकेट आहे, मोठा अनुभव या खेळाडूंच्या पाठीमागे आहे. सुशांत गायकवाड, राजू पाटे कित्येक वेळेला मृत्युंजय स्पोर्ट क्लब कोथरूड पुणे टीम मध्ये खेळलेले आहेत. आज परस्परांच्या विरोधात अगदी आपण पाहतोय उभे आहेत. सुशांत तयार, फ्रंट फूट वरती आले. त्या ठिकाणी अगदी आपण पाहतोय नो मॅन्स लँड मध्ये चेंडू जाऊन पडताना पाहायला मिळतोय. जाईल सीमारेषेच्या बाहेर चौकारासाठी. एवढी सुंदर स्पर्धा झाली, कोणत्या प्रकारचे वादविवाद पाहायला मिळालेले नाहीयेत. परंतु एक सूचना माझ्यापर्यंत येते, व्यांश फायटरचा आयकॉन जो खेळायला आलेला नाहीये त्याला भविष्यात पारनेर प्रीमियर लीग ही खेळता येणार नाही. यावेळी अगदी आपण पाहतोय फेकी अप्रतिम त्या ठिकाणी पाहायला मिळते. कारण की आपण ज्यावेळेस ऑक्शन केलं त्याच वेळेला सूचना दिल्या होत्या. एखादा आयकॉन आला नाही, एखादा खेळाडू महत्वाचा जर आला नाही तर त्याला त्या ठिकाणी मात्र खेळता येणार नाही. पारनेर प्रीमियर लीग मध्ये बंदी असेल व्यांश फायटरच्या आयकॉनला. उलटा स्वरूपाचा चेंडू अगदी आपण पाहतोय ऑन साइडच्या दिशेला खेळून काढलाय. क्षेत्ररक्षक चेंडूवरती आपल्याला पाहायला मिळतोय. 21 चेंडू आणि जिंकण्यासाठी 32 धावांची गरज. ही मॅच जिंकण्यासाठी अगदी आपण पाहतोय 23 धावा धावफलकावरती आहेत. शानदार खेळ. बीपीएल श्री केदारेश्वर क्रिकेट क्लब बाभोवाडे यांचं प्रतिम आयोजन आपण या ठिकाणी पाहतोय, अनुभवतोय, आनंद घेतोय. प्रत्येक जण तोंड भरून कौतुक करतोय या स्पर्धेचं. ओ प्लेड ऑन होता होता वाचलाय राजू पाटे. बॅटची कडा लागली होती त्या ठिकाणी अगदी आपण पाहतोय. स्ट्राइक एंड वरती आहे. 20 चेंडू 32 धावांची गरज. ही मॅच जिंकण्यासाठी आवश्यक. या स्पर्धेतील पहिली 50 पहिलं अर्धशतक आपण पाहिलं संदेश गाजरे यांच्या नावावरती जबरदस्त खेळ केला होता. 18 चेंडू मध्ये ते अर्धशतक पूर्ण केलं होतं. यावेळेला पुन्हा एकदा स्विच हिट खेळण्याचा प्रयत्न. बॅट आणि बॉलचा कोणताही संपर्क नाही. गोलंदाजाची कमाल आहे. सुशांत गायकवाड व्हेरिएशन अप्रतिम आहे. वैविध्यता
अप्रतिम नक्कीच दाखवताना आपल्याला पाहायला मिळतोय. आणि त्या ठिकाणी मात्र राजू पाटेला सलग 2 चेंडूवरती उभं करून ठेवलंय. 19 चेंडू आणि जिंकण्यासाठी 32 धावांचं लक्ष्य. पुन्हा एकदा यावेळेला अगदी आपण पाहतोय कव्हरला फटका खेळलाय शतरक्षक चेंडूवरती. सिंगल प्राप्त केली जाते. एक धाव त्या ठिकाणी मात्र जी घेतली जाते. 24 वरती धाव फलक जाऊन पोहोचताना पाहायला मिळत आहे. यश म्हणजे कर्तृत्वाचा ठसाक, यश म्हणजे पूर्णत्वाचा वसाक, यश म्हणजे उमलत्या पंखाचं बळ, यश म्हणजे केलेला अप्रतिम खेळ. आणि अप्रतिम खेळ करेल तो मात्र बाजी मारताना पाहायला मिळेल. पीपीएल वरती, पार्टनर प्रीमियर लीग वरती रुद्र आयुर्वेद लावरे महाराज यांची टीम एका बाजूला तर दुसऱ्या बाजूला स्वर्गीय शकर शेळके प्रतिष्ठान बोटा या 2 टीमच्या दरम्यान चालू असलेला हा संघर्षमय मुकाबला, फायनलची मॅच क्रिकेटच्या रसिक या ठिकाणी पाहत आहेत. झटपट खेळा, वेळ कमी आहे, ताबडतोब खेळा विनंती आहे. बॅड लाईट कोणतीही चालणार नाहीये. अमोल गागरे महत्वाचं षटक हातामध्ये घेतलंय. कित्येक वेळेला आमने सामन्याला आलेले आहेत अमोल गागरे आणि राजू पाटे. आज पुन्हा एकदा झुंज आपल्याला पाहायला मिळेल बाबुवाडी गावचे भव्य दिव्य क्रीडांगणावरती. दोघांच्याही पाठोमाग चांगला अनुभव आहे. अगदी आपण पाहतोय अनेक चांगल्या टीम मधून हे 2 खेळाडू खेळलेले आहेत आणि त्यांची झुंज आपल्याला या मैदानावरती पाहायला मिळेल. एका बाजूला राजू पाटे, दुसऱ्या बाजूला अमोल गागरे. जुन्नर विरुद्ध पारनेर. यावेळेला ब्लॉक होल मारा अगदी आपल्याला पाहायला मिळाला. बॅट उचलण्यासाठी संधी दिली नाही त्या ठिकाणी राजू पाटेला आणि एक निर्धाव चेंडू त्या ठिकाणी येताना आपल्याला पाहायला मिळतो आहे. 17 चेंडू 31 धावांची गरज ही मॅच जिंकण्यासाठी आवश्यक. सुंदर आयोजन या क्रिकेटच्या स्पर्धेचं प्रत्येक जण तोंड भरून कौतुक करतोय. पहिल्यांदाच यजमान पद घेतलं श्री केदारेश्वर क्रिकेट क्लब बाभुवाडी यांनी आणि सक्सेस स्पर्धा होताना पाहायला मिळते. ओ हलक्याशा हाताने चेंडूला गॅप मध्ये खेळून काढले. डीप मधून शतरक्षक येतोय. पुन्हा एकदा सिंगल घेतली गेली. एक धाव त्या ठिकाणी मात्र जी घेतली जाते. धाव फलक जाऊन पोहोचताना पाहायला मिळतोय 25 वरती 16 चेंडू आणि 30 धावांची गरज ही मॅच जिंकण्यासाठी आवश्यक. युवकांच्या पाठीमाग सदैव ठामपणे उभं राहणारे व्यक्तिमत्व अगदी आपण पाहतोय. भाजपा कार्यकारिणी सदस्य महाराष्ट्र राज्य सन्माननीय विश्वनाथ दादा कोरडे व्यासपीठावरून सामन्याचा आनंद घेत आहेत. यावेळी अगदी आपण पाहतोय ड्राईव्ह केलाय ऑफसाईडच्या दिशेला. परेश चेंडूवरती येताना जो पाहायला मिळतोय सिंगल घेतली जाते. पुन्हा एकदा शेवटचे 15 चेंडू आणि जिंकण्यासाठी 29 धावांचं लक्ष्य. 26 वरती एक गडी बाद. संघर्ष संघर्ष आणि संघर्ष. जितना बडा संघर्ष जीत उतनी शानदार होती. एक राजू पाटे नावाचं वादळ मैदानाच्या आतमध्ये परंतु शांत आणि थंड डोक्यानं राजू पाटे आतापर्यंत पाहायला मिळतोय. यावेळेला मात्र बिटवीन द गॅप चेंडू सुसाट. नो बॉल आहे आणि चौकार. थँक्यू. रिव्ह्यू घेतला गेलाय त्या ठिकाणी. तिसरे पंच चेक करतील, लाईन चेक करतील. अगदी आपण पाहतोय तिसऱ्या पंचांकडे निर्णय जाताना जे पाहायला मिळेल. अनेक प्रेक्षक या ठिकाणी उपस्थित आहेत. पंचांचा निर्णय मित्रांनो आपल्यापर्यंत येईल. परंतु ही स्पर्धा जर तुम्हाला आवडली असेल तर एकदा जोरदार टाळ्या या स्पर्धेसाठी, या आयोजनासाठी, श्री केदारेश्वर क्रिकेट क्लब साठी. आयोजन आवडलं असेल तर एकदा जोरदार टाळ्या वाजवा. काय सुंदर आयोजन केलं गेले. डिसिजन नक्कीच आपल्यापर्यंत येईल. प्रेक्षक मोठ्या संख्येने उपस्थित. पारनेर तालुक्यातून प्रेक्षक या ठिकाणी उपस्थित आहे. गावातील जाणकार क्रिकेट रसिक मोठ्या संख्येने उपस्थित आहेत. आणि नो बॉल तिसऱ्या पंचांचा देखील इशारा येताना जो पाहायला मिळतोय. धाव फलक 31. 15 चेंडू 24 धावांची गरज. 15 चेंडू 24. या वेळेला अगदी आपण पाहतोय अपील कोणती केली गेलेली नाहीये. अर्थात राजू सुरक्षित असेल. फ्रीडचा चेंडू होता, बरोबर आहे. या चेंडूवरती फार कमी शक्यता असते. अगदी आपण पाहतोय फलंदाज बाद होण्याची. 14 चेंडू 24 धावांची गरज ही मॅच जिंकण्यासाठी आवश्यक. फायनलची मॅच, अंतिम सामना, रंगतदार लढतीकडे वाटचाल अगदी आपण पाहतोय. फायनल देखील रंगते. 14 बॉल 24.
यावेळेला विकेट करण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षक चेंडूवरती येताना आपल्याला पाहायला मिळेल. चेंडू लॉंग स्टॉपच्या दिशेला अडवलाय, रोखलाय. धावबाची संधी त्या ठिकाणी येताना पाहायला मिळते. यष्ट्या उडवल्यात आणि मैदानाच्या आतमध्ये विकेट पाहायला मिळेल. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये पोहोचताना आपल्याला पाहायला मिळेल. धावा स्कोर कार्ड वरती आहेत 32. 2 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये शेवटचे चेंडू शिल्लक असतील. आता 13 चेंडू 23 धावांची गरज. अगर आप सोचते आप कर सकते तो आप कर सकते, अगर आप सोचते आप नहीं कर सकते तो आप नहीं कर सकते. बी पॉझिटिव्ह रहना पडेगा. प्रत्येकाच्या चेहऱ्यावरती खऱ्या अर्थानं आनंद आज पाहायला मिळतोय. 4 दिवस पार पडत असलेली क्रिकेटची स्पर्धा यशस्वी होताना पाहायला मिळते. शानदार आयोजन श्री केदारेश्वर क्रिकेट क्लब बाभुवाडे यांचं आपल्याला पाहायला मिळतंय. अमोल गागरे सज्ज झालाय. स्ट्राइक एंड वरती आपण पाहतोय आदिनाथ परांडे सज्ज होताना जो पाहायला मिळतोय. अमोल गागरे सज्ज. 32 वरती 2 गडी बाद. 13 बॉल 23. ओ ऑफसाइडच्या जास्तीच बाहेर जाणारा चेंडू. वाईड आहे, खराब आहे, स्क्वेअर आहे. अवांतर 1 धाव. धावफलकावरती येताना आपल्याला पाहायला मिळेल. धावफलक जाऊन पोहोचताना पाहायला मिळतं 33 वरती 2 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये. प्रकाश बोरुडे यांच्या वतीनं, आकाश बोरुडे यांच्या वतीनं पारितोषिक असेल प्रत्येक षटकारासाठी 500. आदिनाथ परांडे यांच्यासाठी. फुल टॉस. आडव्या बॅटने फटका खेळलाय. क्षेत्ररक्षक चेंडूवरती अगदी आपण पाहतोय सिंगल घेतली गेली. एक धाव त्या ठिकाणी मात्र जी घेतली गेली. दुसऱ्या धावेसाठी पालायन. संधी धावबाची त्या ठिकाणी पुन्हा एकदा प्राप्त होताना पाहायला मिळते. 2 धावा वेगवान पूर्ण केल्या गेल्यात. धावफलक जर पाहिलं तर मात्र जाऊन पोहोचेल या 2 धावांच्या साहाय्याने 35 वरती 12 बॉल 20 या मॅचचं समीकरण. काल 6 चेंडूमध्ये 20 धावा पूर्ण करण्याचा कारनामा राजू पाटेने केला होता. आज 12 चेंडूमध्ये 20 बनवायच्यात. राजू पाटे सारखा धडाकेबाज फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आहे. आदिनाथ परांडे त्याला साथ देताना जो पाहायला मिळतो आहे. केलेले कष्ट, केलेली मेहनत अगदी आपण पाहतोय कधी वाया जात नाहीये. आणि जी संयोजकांनी कष्ट मेहनत केली त्याचा आज चीज होताना पाहायला मिळते. एक यशस्वी स्पर्धा तुमच्या समोर आपल्याला पाहायला मिळते. अगदी आपण पाहतोय चला खेळ थांबू नका, वेळ वाचवा ताबडतोब. 2 षटका अजून टाकायची आहेत. बॅड लाईट चालणार नाहीये. पंच आपण सूचना करा, विनंती आहे. 12 चेंडू 20 धावांची गरज. 10 ची सरासरी ही मॅच जिंकण्यासाठी आवश्यक. पाहूया कामगिरी कशा प्रकारे केली जाईल. राजू पाटे नावाचं झंझावत वादळ अजूनही मैदानाच्या आतमध्ये, परंतु आता विश्वास टाकलाय नकुल वाळुंज यांच्यावरती टाकलेला विश्वास सार्थ ठरवणार का हे महत्वाचं षटक नकुल हाताळताना आपल्याला पाहायला मिळेल. स्वर्गीय शकर्षके प्रतिष्ठान बोटा विरुद्ध रुद्र आयुर्वेद भाळवणी यांच्यात रंगलेली फायनलची लढत अगदी आपण पाहतोय. कोण बाजी मारणाऱ्या लढतीमध्ये हे 6 चेंडू या षटकातील खूप महत्वाचे असतील. सोहेलभाई अत्तार, मुज्जूभाई, संपूर्ण मित्र परिवार खास आळकुटीवरून उपस्थित झाला, त्यांचं स्वागत असेल. या वेळेला आकाशाचे वेध झेल होणार का? योग्य कॉल झाला नाही आणि कॅच ड्रॉप होताना त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. कॉल वेळेवरती होणं गरजेचं होतं. त्या ठिकाणी अगदी आपण पाहतोय तू की मी अशी स्थिती आणि मैदानाच्या आतमध्ये कॅच ड्रॉप होतोय. जेल कुणाचा सोडलाय? राजू पाटे यांना दिलेलं जीवनदान. 11 बॉल 19 या मॅचचं समीकरण. 36 वरती 2 गडी बाद. नकुल वाळुंज बॉलिंग ट्रॅक वरती पुन्हा एकदा सज्ज होताना जो पाहायला मिळेल. फटाके वाजताना पाहायला मिळत आहे. डीजेचा दणदणाट आहे आणि फायनल देखील रंगताना पाहायला मिळते. 11 बॉल 19 या मॅचचं समीकरण मैदानाच्या आतमध्ये तयार होत असताना आपण पाहतोय. बॉलिंग ट्रॅक वरती नकुल वाळुंज सज्ज होईल. समोरच्या दिशेला आदिनाथ परांडे. मोठा विश्वास टाकला असेल, आज हिरो बनण्याची संधी आहे आदिनाथ परांडे याला पुन्हा एकदा. हा ट्रॅकर परंतु ऑफस्टिकच्या जास्तीच बाहेर जाणारा चेंडू त्या ठिकाणी अगदी आपण पाहतोय सिंगल पूर्ण केली जाते. राजू पाटे स्ट्राइक आपल्याकडे घेतोय. वाईड आहे. +1 येताना आपल्याला पाहायला मिळेल. धावफलक जर पाहिलं तर मात्र 38 वरती शेवटचे चेंडू शिल्लक असतील आता 11 आणि जिंकण्यासाठी 17 धावांची गरज. डावखुऱ्या आताचा तेजपुंज तारा. पलीकडून मोठमोठाले आवाज रुद्र आयुर्वेद भाळवणी टीमच्या कक्षातून येताना पाहायला मिळत आहेत.
इतिहास घडणार आहे. वर्षभर गावगाव होईल जी टीम फायनल जिंकेल. सीझनची सुरुवातच एका तालुका लीग ना अगदी आपण पाहतोय आपल्या पार्टनर तालुक्यातून झाली. मारा करण्यासाठी मात्र पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज. ओ स्लोअर वन, चेंडून कोणती उसळी घेतली नाही. अप्रतिम गोलंदाजी नकुल वाळूंची आणि डॉट बॉल राजू पाटेसाठी टाकला गेलाय. 10 चेंडू 17 धावांची गरज ही मॅच जिंकण्यासाठी आवश्यक. कोण जिंकणार आहे, कोण बाजी मारणार आहे, येणारा काळ येणारा वेळ नक्की सांगून जाईल. सायंकाळचं सत्र अगदी आपण पाहतोय चालू आहे. दर्शक मोठ्या संख्येनं मात्र मैदानावरती या फायनलचा आनंद घेत असताना प्रत्येकाला प्रतीक्षा आहे की बाजी कोण मारणार. या महत्वपूर्ण लढतीमध्ये सगळ्यांच्या नजर मैदानाच्या आतमध्ये लागून आहेत. ओ त्रिफळ उद्ध्वस्त, राजू पाटे बॅक टू द पॅव्हलियन. बडी मछली जाल में राजू पाटे बात. कमजोर तब रुकते हैं जब वो थक जाते हैं और विजेते तब रुकते हैं जब वो जीत जाते हैं. मैदानाच्या आतमध्ये कमी धावसंख्येवरती सामना रंगवण्याचं काम स्वर्गीय शकर शेळके प्रतिष्ठान बोटा करत असताना आपल्याला पाहायला मिळतो आहे. 9 चेंडू शेवटचे शिल्लक आणि जिंकण्यासाठी 17 धावांचं लक्ष. या विकेटसाठी फिल्डिंग टीमने कोणती टीम मीटिंग करायची नाही, विनंती आहे. हा नाहीतर मग तुम्हाला पॅनल्टी दिली जाईल. कडक सूचना आहे, एका धावेची पॅनल्टी दिली जाईल. एकत्र यायचं नाही. आता विनंती आहे वेळेनुसार गणेश कदम यांच्या वतीनं गोलंदाजासाठी 200 रुपयांचं पारितोषिक. 38 धावा 3 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये. 9 चेंडू 17 धावांची गरज ही मॅच जिंकण्यासाठी आवश्यक. बॉलर तयार. यावेळेला वाईड आहे, खराब आहे. एक अतिरिक्त धाव स्कोर कार्ड बरोबर जोडली जाईल. धावफलक जाऊन पोहोचेल 39 वरती 3 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये. 9 चेंडू आणि 16 धावा. फायनल रंगतदार अवस्थेमध्ये अगदी आपण पाहतोय. कोण बाजी मारणार या लढतीमध्ये तमाम क्रिकेट रसिकांच्या नजरा लागून आहेत. सामना जर जिंकून दिला तर आकाश बोरुडे यांच्याकडून प्रत्येकी 500 रुपयांचं पारितोषिक दोन्ही फलंदाजांना असणार आहे. 9 चेंडू 16 धावांची गरज. रोहन साबळे हिरो बनण्याची संधी. चांगला परफॉर्मन्स राहिला या संपूर्ण स्पर्धेमध्ये रोहन साबळेचा. हा ट्रॅकर परंतु पुन्हा एकदा ऑफ साइडच्या जास्तीच बाहेर ऑफ स्टिकच्या व्हाईट बॉल. पंचांचा इशारा येताना जो पाहायला मिळतोय. 9 चेंडू आणि जिंकण्यासाठी 15 धावांची गरज. लढत रंगतीये, सामना रंगतोय, खेळ रंगताना पाहायला मिळतोय. अंतिम सामना रोमहर्षक होताना पाहायला मिळतोय. 9 चेंडू 15 धावांची गरज. नकुल वाळुंज हे शेवटचं षटक अप्रतिम अगदी आपण पाहतोय. षटक क्रमांक 5वं अप्रतिम हाताळताना आपल्याला पाहायला मिळतोय. आज 6 षटकांच्या लढती नक्कीच आपण खेळल्यात. फायनलची लढत क्रिकेटचे रसिक मात्र पाहतायत. यावेळेला आकाशाच्या वेध, नो मॅन्स लँड कॉल केला होता सुशांत त्या ठिकाणी. झेल खूप दूरवरती पाहायला मिळाला. धावफलक जर पाहिलं तर मात्र जाऊन पोहोचेल 42 वरती. 8 चेंडू शेवटचे शिल्लक आणि जिंकण्यासाठी 13 धावांची गरज. चला झटपट खेळा, झटपट खेळा. सूचना द्यायला लावू नका वेळेच्या या ठिकाणून. 8 चेंडू 13 धावांची गरज ही मॅच जिंकण्यासाठी आवश्यक. 42 वरती 3 गडी बाद. 8 चेंडू 13 धावांची गरज. नकुल वाळुंज हे महत्वाचं षटक हाताळत असताना आपल्याला जो पाहायला मिळतो आहे. रुद्र आयुर्वेद बाळवणी टीम फलंदाजी करते. हाफ ट्रॅकर पुल केलाय आणि सक्सेसफुल होताना पाहायला मिळतोय. चेंडू सीमा पार, षटकार. थँक्यू 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 डीजे. 7 चेंडू 7 धावांची गरज. मित्रांनो फायनलची लढत आवडली असेल तर टाळ्या वाजवा एकदा. 7 चेंडू 7 धावांची गरज. 7 बोले तो 7 रहना, 7 बोले तो 7 खेलना, 7 बोले तो 7 विजय प्राप्त करना,
सात बोलतो सत्ता. आज कुणाची सत्ता मैदानावरती असणार आहे, काही वेळात त्याचं उत्तर आपल्याला मिळणार आहे. 7 चेंडू 7 धावांची गरज, 48 वरती 3 गडी बाद. अगदी आपण पाहतोय हा चेंडू खूप महत्वाचा आहे षटकातील. 7 चेंडू 7 धावा ही मॅच जिंकण्यासाठी आवश्यक. गोलंदाजी ट्रॅक वरती पुन्हा एकदा तयार होताना आपल्याला पाहायला मिळतो आहे. यावेळेला मिस टाइम आहे. क्षेत्ररक्षक डीप मधून चेंडू वरती येतोय, सिंगल प्राप्त केली आहे. दुसऱ्या धावेसाठी पलायन. 2 धावा पूर्ण होत आहेत. 2 धावा पूर्ण होत आहेत. तिसऱ्या धावेसाठी देखील कॉल केलाय आणि चुकान पाठोपाठ चुका नक्कीच त्या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. खरं तर यष्ट्या उडवणं त्या ठिकाणी गरजेचं होतं. यष्टिरक्षकानं धावा जर पाहिल्या धाव फलकावरती अर्धशतक पूर्ण होत आहे आणि आता 6 चेंडू 5 या मॅचचे समीकरण मैदानाच्या आतमध्ये तयार होत असताना आपल्याला पाहायला मिळत आहे. 6 चेंडू 5. थांबा सगळं सांगितलं जाईल या ठिकाणून. 4 धावांची गरज. 6 चेंडू 4 धावांची गरज. चला झटपट घ्या, झटपट टाकून घ्या. 6 चेंडू 4 धावांची गरज. लावले महाराज खुश असतील टीमच्या कामगिरीवरती. कॉलबॅकला टीम होती, फायनल पर्यंत नक्कीच पोहोचली आणि दर्जेदार परफॉर्मन्स फायनल मध्ये देखील देत असताना लावरे महाराज यांची टीम. 6 चेंडू 4 धावांची गरज. 51 वरती 3 गडी बाद आहेत. बॉलिंग ट्रॅक वरती बॉलर सज्ज होताना पाहायला मिळतोय. रोहन साबळे स्ट्राइक एंड वरती सज्ज होताना आपल्याला पाहायला मिळतोय. यावेळेला मिस टाइम पुन्हा एकदा आपण पाहतोय. क्षेत्ररक्षक डीप मधून चेंडू वरती दुसऱ्या धावेसाठी कॉल केला जाईल. एका बाजूला नकार दिला. फक्त सिंगल येईल, फक्त 1 धाव येईल. शेवटचे चेंडू शिल्लक असतील आता 5 आणि जिंकण्यासाठी 3 धावांची गरज. मित्रांनो सामना आवडला असेल तर जोरदार टाळ्या. 5 चेंडू 3 वरती सामना येऊन पोहोचताना पाहायला मिळतोय. फायनलची लढत रंगली एक मैदानाच्या आतमध्ये अगदी आपण पाहतोय. स्वर्गीय सीतारामदादा चौधरी असं सायंकाळचं सत्र असल्यानंतर नेहमीच त्यांच्या तोंडात वाक्य असायची, थोड़ी देर के बाद मैदान के ऊपर अंधेरा छा जाएगा, सीताराम के साथ अंबर झूम कर नाचेगा, सागर लहराएगा, होगी एक पहल, लेकिन उसके पहले एक शाम होगी, देखना है आज की शाम किसके नाम. चांगला चेंडू प्रस्तुत केलाय त्या ठिकाणी. अगदी आपण पाहतोय धावबादची संधी. धावबाद त्या ठिकाणी होताना आपल्याला पाहायला मिळतोय. फलंदाज चेंडू आता शेष असतील शेवटचे. चला झटपट न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये पोहोचा. 4 चेंडू 3 धावा या मॅचचं समीकरण मैदानाच्या आतमध्ये तयार होत असताना आपल्याला पाहायला मिळत आहे. दाने दाने पर लिखा जाता है खाने वाले का नाम, देखना है आज की शाम किसके नाम. 5 अगदी आपण पाहतोय चेंडू शिल्लक असतील ते 4 चेंडू 3 मॅचचं समीकरण. यावेळेला अगदी आपण पाहतोय कॉटन बोल्ड होणार का. कॉटन बोल्ड आता टायला काय असेल. डी आता या सिच्युएशनला टायला काय. हा वेळेअभावी जर सामना टाय झाला तर पारितोषिक विभागून दिलं जाईल. धावा स्कोर कार्ड वरती 52. 3 चेंडू 3 धावांची गरज. फायनल सारखी होते. रंगतदार लढत. मारा करण्यासाठी गोलंदाज पुन्हा एकदा तयार. यावेळेला फुल लाईन चेंडू अगदी आपण पाहतोय. बॅट बॉलचा संपर्क नाहीये. आणखीन एक डॉट बॉल. आणखीन एक निर्धाव चेंडू. काय गोलंदाजी करतोय संकेत गायकवाड. मित्रांनो गोलंदाजी आवडली असेल तर एकदा जोरदार टाळ्या. श्री केदारेश्वर क्रिकेट क्लब कडून निलेश साठी संकेत 1000 रुपयांचं पारितोषिक. संकेत गायकवाड जी गोलंदाजी करतोय फायनल रंगवली आहे. 1000 रुपयांचं पारितोषिक श्री केदारेश्वर क्रिकेट क्लब कडून. शेवटचे चेंडू शिल्लक 2-3 धावांची गरज. यावेळेला आडव्या बॅटनं फटका खेळलाय. क्षेत्ररक्षक चेंडूवरती अगदी आपण पाहतोय. चुकी
भळवणी आणि याचबरोबर रुद्र आयुर्वेद भळवणी विजेता. पारनेर प्रीमियर लीग दुसरा पर्व आपल्या नावावरती केलंय रुद्र आयुर्वेद भळवणी.